नमस्कार. जनजाती गौरव कथा ह्या कथांच्या मालिकेमध्ये आज मी आपल्याला जी कथा सांगणार आहे ती आहे सिदो आणि कान्हू मुर्मू या नावाच्या दोन वीरांची. मुर्मू हे आपल्याला नाव ऐकायला थोडं वेगळं वाटलं तरी आपल्याला आता माहिती असेल की मुर्मू नावाचे एक खासदार हे आता आपल्या संसदेमध्ये आहेत. लोकसभेमध्ये एक मुर्मू नावाचे खासदार आहेत. एक राज्यपाल देखील मुर्मू नावाचे आहेत. हे सगळे संथाल आहेत. आणि आता जो झारखंड आहे तिथे ते प्रामुख्याने आहेत. बंगालमध्ये पण आहेत, बिहारमध्ये पण आहेत, मुख्यतः झारखंडमध्ये आहेत. तर आजचे जे दोन आपले वीर पुरुष आहेत सिदो आणि कान्हो, हे झारखंडमधला जो संथाल परगणा नावाचा इंग्रजांच्या काळापासूनचा भाग आहे तिथले आहेत. तर आपण ह्या नकाशामध्ये जर बघितलं तर ही रांची ही झारखंडची राजधानी आहे. आणि त्यातला हा सगळ्यात वरचा जिथे गौर लिहिलेला आहे तो जो भाग आहे गौर लिहिलेला, इथे तो संथाल परगणा हा भाग आहे. तर तिथले हे सिदो आणि कान्हो आहेत. हे आहेत संथाल. संथाल म्हणजे काय आहेत? ती एक जनजातीचं नाव आहे. हे सगळे हिंदू आहेत. आता कशावरून आपल्याला हे कळतं की ते हिंदू आहेत? पहिली गोष्ट म्हणजे गोत्र ही जी पद्धत आहे ही हिंदूंमध्येच आहे. या समाजामध्ये जी सगळी गोत्र आहेत ही पक्षांच्या नावावरून झालेली आहेत. अशी 12 प्रकारची गोत्र आहेत. त्याची नावं आपण ऐकली तर तुम्हाला लक्षात येईल की या नावांची माणसं ही आपल्याला कुठे ना कुठेतरी वृत्तपत्रामध्ये बातम्यांमध्ये भेटलेली आहेत. बघा, हंसदा, मुर्मू, किस्कू, मरांडी, सोरेन, बेसरा, माझी ही सगळी पक्षांवरून तयार झालेली संथाल भाषेतली नावं आहेत. आणि त्या नावांनी त्यांचे वंश आहेत, म्हणजे गोत्र आहेत, घराणी आहेत. आता सर्व हिंदूंमध्ये ही पद्धत आहे की आपल्या गोत्रातल्या कोणाशी लग्न करत नाहीत. की हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच हिंदूंना माहिती आहे की आपलं गोत्र असेल तर त्या गोत्रात लग्न करत नाहीत. अशी वेगळी काही गोत्र असतात की ज्यांच्याशी पण विवाह जमत नाहीत. आणि काही विशिष्ट गोत्र असतात की ज्यांच्याशी विवाह जमतो. हे हिंदूंचं वैशिष्ट्य आहे. अन्य धर्मियांमध्ये नातेवाईकात अगदी एका घराण्यात सुद्धा लग्न करतात, चुलत बहिणीशी सुद्धा लग्न करतात, पण हिंदूंमध्ये ते करत नाहीत. यावरून देखील लक्षात येतं की हे सगळे हिंदू लोक आहेत. त्यांच्याकडे ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली याबद्दल सुद्धा संथाल समाजामध्ये कथा आहे. आणि ती जलापासून, म्हणजे पूर्वी सर्व जल होतं आणि त्यातून विश्वाची निर्मिती झालेली आहे यावर त्यांचा विश्वास आहे. एकतर हे गोत्राचं सांगितलं. दुसरं म्हणजे आता पितृपक्ष सुरू आहे आपला. पितरांना सन्मान हे ह्या समाजाचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यांना बोंगा असं म्हणतात. जे पितर आहेत त्यांना बोंगा असं म्हणतात. आणि प्रत्येक वाडीवर किंवा पाड्यावर, वस्तीवर एक असं पितरांचं पवित्र ठिकाण असतं. त्याला म्हणजे स्पिरिट्स ज्याला म्हणतो पितर, त्यांचं ते ठिकाण असतं आणि त्याला संथाल स्थल असं म्हणतात. तिथं त्यांची पूजा केली जाते. आणि माझी नावाचा जो आहे त्यांच्यातला गोत्र, त्या गोत्राचे लोक हे त्याचा सांभाळ करत असतात, पूजा करत असतात. ही त्यांच्यामधली पद्धत आहे. आता संथाल हे मुळातच गरीब आहेत, शेती करत होते. पण जेव्हा इंग्रजांना असं वाटलं की आत्ताचा जो संथाल परगणा आहे त्या भागामध्ये शेती कमी प्रमाणात आहे आणि तिथं जर शेती वाढली तर आपलं उत्पन्न वाढेल, तेव्हा त्यांनी काय केलं की परिसरातल्या भागातल्या संथाल लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांनी या भागामध्ये आणून वसवलं. तिथं जंगलं होती, त्या जंगलांमध्ये शेती तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळं मग त्यांनी शेती तयार केली आणि शेतीचं चांगलं पीक यायला लागलं. म्हणजे असं म्हणतात की तिथं उत्पन्न किती वाढलं तर 20 पट उत्पन्न झालं. त्या भागात मूळ जी काही किरकोळ शेती होती तर संथाल लोकांनी आपल्या परिश्रमांनी ती शेती इतकी वाढवली की 20 पट उत्पन्न तिथे यायला लागलं. इंग्रजांनी फक्त त्यांनाच वसवलं असं नाही, तर सुरुवातीला काही काळ ते करच घेत नव्हते, कारण त्यांना प्रोत्साहन द्यायचं होतं. आणि जेव्हा सगळी शेती व्यवस्थित एस्टॅब्लिश झाली, शेतीचं उत्पन्न यायला लागलं, तेव्हा इंग्रजांनी तगादा लावला
की शेतीचा कर पाहिजे, कर ठरवून दिला सगळ्यांना. आता हे जनजाती समाजाला माहितीच नव्हतं, कारण जनजाती समाजाला कोणाला कर देणं हे माहिती नव्हतं. त्यांची स्वतंत्र राज्य होती, ती राज्य अतिशय कमी उत्पन्नामध्ये चालायची, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर देणं हे त्यांना माहितीच नव्हतं. आता इंग्रजांचा कर मात्र प्रचंड होता, त्यामुळं त्या भागामध्ये एक असंतोष पसरला. हा साधारण 1850चा काळ होता आणि ह्या असंतोषाचं संघटनेमध्ये ज्यांनी रूपांतर केलं ते म्हणजे हे संथाल जनजातीमधले सिदो आणि कान्हो मुर्मू हे दोन तरुण. त्यांनी ह्या सर्वांना एकत्र केलं आणि इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि ते शस्त्र उचलायला सगळेजण तयार का झाले, तर इंग्रजांनी तिथे आणलेले जागीरदार आणि सावकार, कारण जेव्हा जेव्हा कोणाला कर देणं शक्य नसायचं त्यावेळेला इंग्रज अधिकाऱ्याबरोबर तिथं सावकार आलेले असायचे. ते म्हणायचे, आता तुझ्याकडे पैसे नाहीत ना, ठीक आहे, हरकत नाही, तू या सावकाराकडून कर्ज घे आणि माझा कर भर. पुढच्या वर्षी जेव्हा उत्पन्न येईल तेव्हा सावकाराचे पैसे देऊन टाक. ही एका अर्थाने जबरदस्तीच असायची. मग तो सावकार पैसे द्यायचा, ते पैसे कर म्हणून भरले जायचे. आता पुढच्या वर्षी त्याला यंदाचा कर आणि सावकाराचे पैसे असे दोन्ही द्यायचं असायचं. हे ओझं त्या माणसावरचं वाढत जायचं आणि एक दिवस असं व्हायचं की त्यांनी स्वतः निर्माण केलेली शेती ही सावकाराच्या किंवा इंग्रजांच्या घशात जायची आणि तो मजूर व्हायचा. हे त्या असंतोषाचं कारण होतं. त्यांच्या लक्षात आलं की हा ब्रिटिश हा जो परका आहे याला इथून उलथून घालवल्याशिवाय आपली ही स्थिती सुधारणार नाही. म्हणून हे सर्वजण सिदो आणि कान्होच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. त्यांनी ही सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार केला आणि 1857च्या बंडाच्या आधीच 2 वर्ष हे संथालांचं बंड झालं. त्याच्यात किती संख्येने संथाल होते याचं 10,000 पासून 30,000 पण अनेक आकडे दिले जातात. आपण असं गृहीत धरू की त्याच्या निम्मे 20,000 तरी असतील. तर इतक्या संथालांनी एकत्र येऊन शस्त्र हातात घेऊन जेव्हा उठाव केला तेव्हा इंग्रजांना काहीच करता नाही, तिथून पळून जावं लागलं. अनेक सावकारांचे मुडदे पडले, जागीरदारांना पळून जावं लागलं आणि इंग्रजांना देखील पळून जावं लागलं. तो संपूर्ण भाग हा मुक्त झाला आणि जवळजवळ 2 वर्ष तो भाग तसा मुक्त होता. पण स्वाभाविकपणे इंग्रज काही थांबणार नव्हते. त्यानं पहिले 1 वर्ष 1.5 वर्ष हे करू दिलं आणि मग पुन्हा जेव्हा सगळे थोडी चळवळ ही शिथिल पडायला लागली असं लक्षात आलं त्यावेळेला मग त्यांनी पुन्हा आपली सेना घेऊन ह्या चळवळीचे जे नेते होते सिदो आणि कान्हो ह्या दोघांना आपल्या सैन्याच्या मदतीने त्यांनी घेरलं. आणि त्यावेळेला तिथे शेजारी असलेला मुर्शिदाबाद इथला जो नवाब होता त्यानं देखील त्यांना आपली गुप्तहेर यंत्रणा आणि सैन्य या दोघांनीही इंग्रजांना मदत केली. त्यामुळं मग ते या सिदो कान्होचा पराभव करू शकले. त्यांनी सिदो कान्हो दोघांनाही पकडलं आणि त्यांना तिथेच ठार मारलं. ह्या सगळ्या कथेमध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ही लक्षात येते की जेव्हा हे सर्व संथाल सैन्य सिदो कान्होच्या नेतृत्वाखाली इंग्रजांशी लढत होतं त्यांना फसवण्यासाठी इंग्रजांनी काय केलं, कारण ते सगळे हे लांबून लढत होते, धनुष्यबाण मारत होते. इंग्रजांच्या गोळ्यांमध्ये ते सापडत नव्हते, ते अतिशय वेगाने येत होते, पळून जात होते. तेव्हा इंग्रजांनी ते एका पहाडाच्या खाली थांबले आणि त्यांनी बंदुकांमधून रिकामी काडतुसं उडवली. म्हणजे समोर एखादा येत असेल त्याच्यावर ते रिकामं काडतूस उडवायचे, त्यातनं गोळी जायची नाही, फक्त आवाज यायचा. त्यातून अशी सगळ्यांमध्ये कल्पना उत्पन्न झाली की इंग्रजांच्या गोळ्यांनी आपल्याला मृत्यू येत नाही, ही त्यांच्यामध्ये कल्पना उत्पन्न झाली आणि ते सगळे मोठ्या संख्येने आक्रमण करून पुढे आले. आता मात्र इंग्रजांनी खरी काडतुसं काढली आणि ती या सैन्यावर चालवायला सुरुवात केली. त्यामध्ये यातले बहुसंख्य संथाल हे मृत्युमुखी पडले. दुसरं वैशिष्ट्य याच्यामध्ये असं होतं संथालांचं की त्यांना बाणांना विष लावून मारणं माहिती होतं. त्यांच्याकडे ती कला होती, शिकारीसाठी ती कला ते वापरायचे, परंतु ती कला माणसांविरुद्ध वापरायची नाही असं त्यांचं तत्त्व होतं. आणि त्यामुळं त्यांनी बाण मारलेले अनेक सैनिकसुद्धा ते मृत्युमुखी नाही पडले, ते वाचले.
ह्याचं कारण काय? संथालांच्यामध्ये असलेली ही मानवता की माणसाला विषारी बाण मारायचा नाही. ह्या अशा पद्धतीने ह्या सिधो आणि कान्हो यांनी जवळजवळ 2 वर्ष आपला सर्व भाग हा इंग्रजांपासून मुक्त ठेवला आणि भारताच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव कोरलं. तर असे हे आहेत आपले जनजाती वीर. त्यांना आपण हे जे पद्याचं अजून एक तिसरं कडवं म्हणून आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. जनजाति वीरों की गाथा आज सभी को सुनाए, गौरवपूर्ण अतीत है अपना स्वाभिमान से गाए, विदेशियों की षड्यंत्रों से सत्य अभी तक दबा पड़ा था, सम्मानित हम करे आज फिर जो जन मन का प्रेरक बल था, शौर्य पराक्रम की गाथाएं आज सभी को सुनाए, गौरवपूर्ण अतीत है अपना स्वाभिमान से गाए, गौरवपूर्ण अतीत है अपना स्वाभिमान से गाए. भारत माता की जय.